नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं. तर आज मी आलो आहे करी रोडला. तर पहिली बात गणपती बाप्पा मोरया. तर पुन्हा एकदा आपण चाललो आहे परेल वर्कशॉपला. तर आत्ता खूप मूर्त्या बनवून रेडी झालेल्या आहेत. तर आपण तेच परेल वर्कशॉपला जाऊन कवर करणार आहोत तेच. आणि आपण बरेचसे तिथं वर्कशॉप पण छोटे छोटे परेल वर्कशॉपमध्ये पण ते आपण सगळं कवर करूया तेच. तर आपण चाललो आता परेल वर्कशॉपला. तर फायनली आपण आलो आहे परेल वर्कशॉपला. तर ही आपली एंट्री होती आणि इथं चहा लेफ्ट साईडला चहा असतो. आणि ही बघा परेल वर्कशॉप पूर्ण खूप मोठा वर्कशॉप आहे. समोर अरुण दत्ते दादांच्या वर्कशॉप आहे, त्यांच्याशी पण अगर भेटायचा मौका भेटला तर ठीक आहे. आणि इथं बघा इथे एक मूर्ती पूर्ण कलरिंग वगैरे देऊन सगळी रेडी आहे. आणि इथं हे सगळं बाकी आहेत काम. आय थिंक परेलच्या राजा समथिंगचं इथे ट्रॉली विली सगळे आलेले आहेत. आणि पूर्ण सगळं टेंटचं काम झालेलं आहे. आणि इथं ट्रॉली बघा, एकटा राजा, अजून मागे एक ट्रॉली आहे, बरेचसे ट्रॉली. आणि इथं बरेचसे पार्ट्स तुम्ही बघू शकता. गणपती मूर्तीचे बरेचसे पार्ट्स इथं ठेवलेले आहेत. आणि बरेचसे लोक आलेले आहेत. इव्हिनिंगच्या टायमाला बरेचसे लोक येतात. आणि सिद्धिविनायक आर्ट्स हे पण बघायला भेटतं आपल्याला इथं पण. एक म्हणजे परेल वर्कशॉपमध्ये पण वेगवेगळे वर्कशॉप आहे असं बोलू शकता. म्हणजे जसं अरुण दत्ते झालं, अजून बरेच वर्कशॉप्स आहेत वेगवेगळे. तर इथं बघू शकता सगळे वर्कर्स कामामध्ये. तिथं प्रभाळ ठेवलेलं आणि इथं ही मूर्ती रेडी करतात ते वर्कर्स लोक. तर इथं बघू शकता सगळं काही कामं चालू आहेत. तर थोड्याने आपण सिद्धेश देगुळे तिथं पण म्हणजे त्यांनी पण बरेच मूर्त्या त्यांच्या रेडी. तर आपण आता मी तुम्हाला ते पण दाखवतो त्यांचे काय काय मूर्त्या रेडी आहेत. पहिले हे तुम्ही सगळं बघून घ्या. हा वर्कशॉप झाला आपला. आता बाकीचे आपण कवर करणार आहोत. हा प्रभाळ इथं ठेवलेला आहे आणि सगळे गोण्या POPच्या म्हणजे इथं खूप गर्दी पण आहे. आणि इथं बरेचसे कामं पण चालू आहेत. इथं बघू शकता तुम्ही लोक. आता आपण चाललो आहे पुढे. इथं पण बरेचसे मूर्त्या रेडी. आय थिंक हे 10 फीटच्या मूर्त्या आहे समथिंग. आणि इथं लोक बघू शकता वर्कर्स इथं काम करत आहेत. साचे बिचे ठेवलेले आहेत. साच्यामधून ते सगळे पार्ट्स काढतात ते. आणि इथं काथा वगैरे हे सगळं तुम्हाला बघायला भेटतं इथं पूर्ण काही. साच्यामध्ये टाकून आणि मग हे सुकायला पण यांना म्हणजे खूप टाईम लागतो. ॲक्च्युली पाऊस पण आहे तर थोडं 2-3 दिवस लागतात समथिंग असं ऐकलं आहे मी. 3-4 दिवस लागतात. कारण हे मोठ्या मूर्त्यांचे पार्ट्स असतात म्हणजे हायटेड मूर्त्यांचे. तर हे एका दिवसात होत नाही समथिंग. तर इथं बघा पूर्ण रेडी झालेले, पूर्ण टचअप देऊन फक्त आता या मूर्त्यांना कलरिंग करायचे बाकी आहेत. तर अजून पूर्ण फिनिशिंग वगैरे झालेली बघू शकता तुम्ही लोक. आणि इथंच तुम्ही बघू शकता सगळे सामान आणलेले आहेत. POPच्या गोण्या ढीग लावलेल्या आहेत. आणि इथं लाकडं आणलेले आहेत. हे काय बोलतात ट्रॉलीचं हे वरचं असतं ट्रॉली बांधण्यासाठी म्हणजे त्याच्या वरचं ते स्टेज टाईप आणि मूर्तीचं खालचं. आणि इथं बरेचसे कामं आहेत. आणि इथं बघा ही मूर्ती रेडी होती. 2 वर्कर्स बघू शकता वरती चढले आहेत आणि एक त्याच्यावर बसला आहे. म्हणजे वेट पण तेवढं आहे की हे मूर्ती पण तेवढी स्ट्रॉंग आहे. म्हणजे विचार करा तुम्ही. एकदा काम झालं म्हणजे काय टेन्शन नसतं. आणि इथे बाकीचे बघू शकता तुम्ही लोक बरेचसे मूर्त्या रेडी होतात ते. म्हणजे अजून हे पूर्ण काही सगळं म्हणजे ऑलमोस्ट सगळे झालेल्या आहेत मूर्त्या. तर काही जे मोठ्या हायटेडच्या आहेत ते आता आपल्याला थोडा टाईम आहे बघायला. आय थिंक 2 हप्ते तरी लागेलच की पूर्ण परेल वर्कशॉप भरलेलं असेल मूर्त्यांनी, मोठमोठ्या हायटेड मूर्त्यांनी. आणि पहिलं आगमन होतं जुलै 6 डेटला. तर परेल वर्कशॉपवरूनच होतं. पण नेमकं कोणतं मंडळाचं आहे ते अजून मला माहिती पडलं नाही. बट आय थिंक जसं माहिती पडतं मी तुम्हाला अपडेट देत राहील परेल वर्कशॉपची. इथं बघू शकता सिद्धेश देगुळेंच्या मूर्त्या आहेत सगळ्या. इथं कामं चालू आहेत सगळे. हात पाय ह्याचे सगळे ते म्हणजे बनवतात ते. आत्ताही म्हणजे बनवायला स्टार्टिंग आहे असं बोलू शकता. आणि इथं वर्कर्स बघा काम करतायत मन लावून आपलं. तिथे सिद्धेश दादा बसलेले आहेत. पण आता ते कामामध्ये तर आपण काही ते बोलू नाही शकत जाऊन. इथं बघू शकता दादा पूर्ण जॉईंटिंग करतात. ते मूर्ती रेडी झालेली आहे. आणि वरचे जे टचअप वगैरे आहे ते सगळं करतात ते दादा पूर्ण ह्याला. अजून
कलरिंग वगैरे बाकी आहेत आणि इथं सगळे साचे ठेवलेले आहेत बघू शकता तुम्ही लोक. वेगवेगळे पार्ट्स रेडी झालेले आहेत पूर्ण, लेग्स बिग्स वगैरे. इथं बघू शकता टोटल 4 ट्रॉल्या, एक आणि मागं ते येल्लोवाली 2 आणि ही तिसरी आणि ही चौथी. आणि इथं सगळे मूर्त्यांचे म्हणजे हातपाय सगळे असे बनवून ठेवलेले आहेत त्याच्या ट्रॉलीवर. इथं टोटल 3, 4, 5 ट्रॉल्या आहेत. प्रत्येक सगळ्यांचे वेगवेगळा इथं कारखाना आहे. बघू शकता तुम्ही लोक. ते सिद्धिविनायकचे ते वेगळा कारखाना आणि इथं सिद्धेश दिगुळे यांचं पूर्ण हा वर्कशॉप आहे. ही एक ट्रॉली आहे. इथे साचे बिचे ठेवलेले आहेत. इथं प्रभाळ ठेवलेलं आहे. इथं पण बऱ्याचशा मूर्त्या रेडी झालेल्या आहेत. त्या साईडला बघू शकता तुम्ही लोक. इथं काम पूर्ण चालू आहेत मूर्त्यांचे. इथे पूर्ण मूर्त्यांचे कामं चालू आहेत. आणि बरेचसे इथं साचे आहेत, बरेचसे इथं मूर्त्या आहेत जे ठेवलेलं म्हणजे तुम्ही लोक अंदाज नाही लावू शकत. इथं भरपूर मूर्त्या, पूर्ण परेल वर्कशॉपमध्ये इथं भरभरून एवढ्या मूर्त्या आहेत. 200च्या वर असतील आय थिंक. एवढ्या खूप मूर्त्या आहेत इथं. आगमनच्या टायमाला खूप मजा येणार. इथं बघू शकता टोटल 4 ट्रॉल्या आहेत. 4 ट्रॉल्या आलेल्या आहेत आणि लवकरच 6 जुलैला पहिलं आगमन आहे. तर सगळे नक्की या परेल वर्कशॉपला. परेल वर्कशॉपवरूनच समथिंग. हां, मी तसा अपडेट देत राहील तुम्हा लोकांना. तर इथं बघू शकता सिद्धेश दिगुळे दादा बसलेले आहेत. तर तेच आता ते जरा कामात आहेत, तर ते आपण काय भेटू शकत नाही आत्ता. पण मूर्त्यांचे कामं चालू आहेत. बघू शकता तुम्ही लोक. कलागंध पूर्ण कामं चालू आहेत. इथं पूर्ण छोट्या मूर्त्या आहेत. परेल वर्कशॉपच्या तुम्ही आतमध्ये येणार तर लेफ्ट साईडला तुम्ही बघणार इथं पूर्ण छोट्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. जसे तुम्ही परेल वर्कशॉपमध्ये येणार आतमध्ये तर पहिला कारखाना दिसतो छोटावाला, जिथं सगळे छोटे छोटे मूर्त्या, घरगुती मूर्त्या ठेवलेल्या आहेत. बघू शकता वेगवेगळे पॅटर्न्स त्यांचे एकदम. मला तर एक नंबर वाटतात. सगळे एकदम रेडी झालेले आहेत पूर्ण कलरच्या. पण इथं कच्च्या मूर्त्या भेटत नाहीत छोट्या. विठ्ठलच्या रूपाने इथे एक मूर्ती दिसते. भारी मूर्ती. ही एक भारी मूर्ती वाटली मला. एक दगडूशेठची मूर्ती बघू शकता तुम्ही लोक. इथे सगळे छोट्या छोट्या मूर्त्या ॲक्च्युली शाडू मातीच्या आणि बाकीच्या POPच्या आहे. ही एक मूर्ती बघा. ईश्वर आर्ट्स म्हणून आहे वर्कशॉपचं नाव. ईश्वर आर्ट बघू शकता तुम्ही लोक.
पोहेकर. हाच तो रोड असतो पूर्ण आगमनच्या टायमाला एकदम गर्दीने पूर्ण भरलेला असतो हा रोड. तिथं परेव वर्कशॉप, तिथून आगमन होतो गणपतीच्या. काय काय मूर्त्या तिथं जातात, काय काय इथं जातात. तर हा पूर्ण इथं पूर्ण भरला जातो आगमनच्या टायमाला. एवढे लोक असतात, क्राऊड. तो ब्रिज दिसतो तो पूर्ण चढून आगमनच्या टायमाला तर खूप मजा येणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला परेल वर्कशॉपचं पूर्ण काही दाखवलं मिनी वर्कशॉपमध्ये. जे पण होतं, जेवढे पण अपडेट्स होते आता लेटेस्ट ते सगळे दाखवले तुम्हाला. तर आता वर्कर्स कामात आहे, मूर्तिकार पण कामात आहेत सगळे. जे पण लवकरच परेल वर्कशॉप आता म्हणजे क्लोज करणार आहेत आणि मग मेन काम कलरिंग वगैरे चालू करणार घ्यायचं तेच. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करून, कॉमेंट करून फ्रेंड्स लोकांना पण शेअर करा आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल मनापासून तर शेअर पण करा. तर मित्रांनो, आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.